न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. भावली धरण परिसरात पर्यटक दाम्पत्यावर हल्ला, लुटारू टोळी जेरबंद. मात्र पोलीस बंदोबस्तावर प्रश्नचिन्ह कायम. पोलीस बंदोबस्त असता तर ही घटना टळली असती का? नागरिकांमध्ये चर्चेला उधाण. इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटक दाम्पत्यावर हल्ला करून लुटमार करणाऱ्या टोळीला नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी एकूण 9 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले वाहनही जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई नाशिक ग्रामीण पोलिसांनी केली असून याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली आहे. मात्र या घटनेनंतर भावली धरणासारख्या लोकप्रिय पर्यटन स्थळाच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. दररोज मोठ्या संख्येने पर्यटक सहकुटुंब या ठिकाणी फिरण्यासाठी येत असताना येथे कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त का ठेवण्यात आला नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नागरिकांमध्ये अशी चर्चा आहे की पर्यटनस्थळी वेळेवर आणि नियमित पोलीस बंदोबस्त असता तर पर्यटक दाम्पत्यावर हल्ला व लुटमारीसारखी गंभीर घटना घडली नसती. त्यामुळे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी भावली धरण परिसरासह इतर गर्दीच्या पर्यटन स्थळांवर कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त, गस्त आणि सीसीटीव्ही यंत्रणा वाढवण्याची मागणी होत आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपींना अटक करून गुन्ह्याचा छडा लावला असला तरी पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर अधिक भर देण्याची गरज असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. 12 तारखेला इव्हिनिंगच्या दरम्यान जी बाहुली डॅम परिसरामध्ये इगतपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जी घटना घडलेली होती, ज्या घटनेमध्ये महिलेवरती हात उगारणे, त्याचबरोबर विनयभंगाची घटना, त्याचबरोबर त्यांनी दिलेल्या तक्रारी अनुषंगानं ज्या गोष्टी आहेत त्या अनुषंगानं योग्य जो गुन्हा आपल्याकडे दाखल करण्यात आलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांची मोबाईल असेल त्याच्या अनुषंगानं, त्याचबरोबर इतर त्यांची गाडीची जी काच आहे त्या गाडीच्या काच वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे स्टिक्स मारून फोडणे, त्याचबरोबर दगड मारून फोडणे, त्यांच्यावरती हमला करणे, अशा अनुषंगानं आपण जे आहे ते अटेम्प्ट टू मर्डर, त्याचबरोबर इतर डेकॉयटी, अशा प्रकारची वेगवेगळी जी गंभीर कलम आहेत, अशा प्रकारची सगळी गंभीर कलम या ठिकाणी आपण लावून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या अनुषंगानं याच्यामध्ये आतापर्यंत एकंदरीत 9 आरोपी जे आहेत ते 9 आरोपींना पूर्णपणे ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावरती कारवाई सुरू आहे. हे जे एकंदरीत आरोपी आहेत हे आरोपी त्या परिसरामधले आहेत आणि हे सगळे जे आरोपी होते हे आरोपी वेगवेगळे इगतपुरी भागामधले, त्याचबरोबर नांदगाव सदो नावाचं गाव आहे, बलाईदुरी आहे, गिरणारे आहे आणि माणिकखांब आणि त्या आजूबाजूच्या परिसरामधले असे सगळे हे आरोपी आहेत, एकमेकांच्या ओळखीचे आहेत आणि त्यांनी अशा प्रकारचा 9 आरोपींना आपण ताब्यात घेतलेला आहे. आणि याच्यामध्ये इतर जे आणखी काही आरोपी त्याच्यात निष्पन्न झालेले आहेत, याच्यामध्ये फिर्यादीने आपल्याला तक्रारी दिल्याप्रमाणे इतर जे 6-7 आरोपी होते, त्याचबरोबर त्यामध्ये इतर काही इन्व्हॉल्ड आहेत जे असोसिएट आहेत क्राईमला करणारे, त्याचबरोबर यांच्याशी गाडी देणारे, काही मदत करणारे, अशा प्रकारच्या सगळ्या आरोपींना आपण याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून त्या गुन्ह्यामध्ये आपण त्यांना निष्पन्न केलेला आहे. त्याचबरोबर व्हिडिओद्वारे सुद्धा आपण निष्पन्न केलेला आहे. याच्यामधला एक जो आरोपी आहे तो आरोपी याच्यामधला भोईर नावाचा एक आरोपी आहे. त्या आरोपीला पूर्वीचा एक त्याच्यावरती मर्डरचा गुन्हा त्याच्यावरती दाखल आहे 2020-21च्या दरम्यानचा, तर त्याच्यामधला तो आरोपी आहे. त्या व्यतिरिक्त आणखी असा कुठल्याही आरोपीचं बाकी कोणाचं क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे, एकाच आरोपीचा आहे. तर त्या अनुषंगानं जो आरोपी आहे ह्या सगळ्या आरोपीच्या अनुषंगानं आपण खात्री केलेली आहे आणि त्या अनुषंगानं आपण याच्यामध्ये अतिशय कडक कलम लावून महिलांच्या कुठल्याही प्रकारचं, त्याचबरोबर पर्यटनावरती असा प्रकारचा कुठलाही परिणाम होणार नाही. त्याचबरोबर एकंदरीत ह्या अनुषंगानं आपण अतिशय कडक कारवाई जी आहे ती कडक कारवाई आपण करत आहोत. पर्यटन स्थळावर यापूर्वी प्रिकॉशन घ्यावी, यापूर्वी आपण काही आदेश काढलेले आहे, पण या अनुषंगाने जो कालची घटना घडलेली आहे याची घटनेच्या पार्श्वभूमीवर तुम्ही काही यापूर्वी दक्षता घेतली होती? आपण म्हणताय ते एकदम बरोबर आहे की आपण जर कंप्लेंटची आपण जर बोललो तर तेव्हा ते सुद्धा त्या ठिकाणी लोकल पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी पहिल्यांदा ज्या ठिकाणी आपण चौकी आहे, त्याचबरोबर आपला बंदोबस्त पॉईंट आहे, ज्या ठिकाणी एक्झॅक्ट धबधबाणी आहे, अशा प्रकारचा आपल्या वेगवेगळ्या परिसरामध्ये आपण अशा प्रकारचा बंदोबस्त लावतो. त्या दिवशी पण पोलीस होते, त्या दिवशी पण पोलिसांना भेटले, पण पहिल्यांदा वादावादीचं ठिकाण त्या ठिकाणी झालं होतं आणि नंतरचं जे पर्यावसन आहे 7 ते 8 किलोमीटर पुढे गेल्यानंतर ज्या ठिकाणी रस्ता आहे त्या ठिकाणून तो ऍक्च्युली या ठिकाणी भांडणाला जी काच फोडणे आणि गाडीवरती हमला करणे आणि त्यांच्यावरती हमला करणे हा जो प्रकार आहे 7-8 किलोमीटर पुढचा आहे, त्याच्यामुळे जो आहे तो त्यामुळे नंतर मग त्याच्यामध्ये तशा प्रकारची फिर्याद झाली. पण आपण म्हटल्याप्रमाणे बंदोबस्त जो आहे तो आपण अशा प्रकारचा पर्यटनाच्या ठिकाणचा बंदोबस्त जो आहे तो नेहमी आपण त्या ठिकाणी लावतो.